हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. या भागामध्ये आपल्याला दुसरा एक्झाम्पल बघायचा आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट. आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो आपला लीगल लँग्वेजच्या संदर्भात आहे. ओके, लीगल लँग्वेजची रिगार्डिंग आहे. ओके, तर याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की पहिल्या PDF मध्ये तुम्हाला हे पूर्ण समजून सांगितलं, म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये. आता याच्यामध्ये आपण डायरेक्ट क्वेश्चन बघूयात. बघा, यांनी प्रश्न काय विचारलेले, त्यांनी विचारलं की बाबा हे जे काही म्हणजे वरी तुम्हाला हे जे काही मॅटर दिलेलं आहे, हा जो काही मॅटर दिलेला आहे याच्यावर आधारित त्यांनी काय केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. ओके, मग प्रश्न कोणते आहेत? तर पहिला प्रश्न आहे, शॉर्ट टायटल काय आहे, शॉर्ट टायटल काय आहे. त्याच्यानंतर होतं लॉंग टायटल काय आहेत, मग ऑफिशियल सायटेशन काय आहे, आणि डेट ऑफ असेंट. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की डेट ऑफ असेंट काय असते. डेट ऑफ असेंटमध्ये तुम्ही काय लिहिणार की 10 ऑगस्ट 1971, म्हणजे 10 ऑगस्ट 1971 काय आहे तुमचा हा पहिला उत्तर झाला. ओके, म्हणजे ॲसेंट डेट कधीची आहे, म्हणजे राष्ट्रपतीची स्वाक्षरी कधी झाली, 10 ऑगस्ट 1971ला. ओके, त्याच्यानंतर सायटेशन बघा. ओके, त्याच्यानंतर बघा सायटेशन बघा, ऑफिशियल सायटेशन काय देणार तुम्ही, ऑफिशियल सायटेशन काय आहेत, ऑफिशियल सायटेशन त्यांनी दिलेलं आहे ॲक्ट नंबर 34 ऑफ 1971, म्हणजे 1971चा कायदा क्रमांक किती आहे, 34. समजा जर तुम्ही हा सर्च केला ऑनलाईन गुगलवर, ओके, गुगलवर जर तुम्ही सर्च केला ॲक्ट नंबर 34 ऑफ 1971, तर तुमच्यासमोर कोणती PDF ओपन होईल, तर तुमच्यासमोर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971 हा कायदा तुमच्यासमोर गुगल काय करेल, दाखवून देईल. म्हणजे याचा अर्थ काय की हे या कायद्याचं ऑफिशियल काय आहे, सायटेशन आहे, ऑफिशियल सायटेशन आहे. ओके, त्याच्यानंतर बघा लॉंग टायटल आहे खालून, त्याच्यानंतर लॉंग टायटल आहे आणि शॉर्ट टायटल आहे. शॉर्ट टायटल म्हणजे काय, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की बाबा हे जे काही तुम्हाला दिसते, दिस ॲक्ट मे बी कॉल्ड ॲज अ मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971, हा तुमचा काय असेल, शॉर्ट टायटल असेल. बघा, शॉर्ट टायटल जो काही मार्जिनल नोट्स आहेत ना, हे मार्जिनल नोट्सच्या खाली तुम्हाला पहिला जो काही कलम दिसते, पहिल्या कलमामध्ये उपकलम बघा, हे 1 नंबर जे आहेत ते सेक्शन आहेत, त्याला सेक्शन म्हणतात, कलम म्हणतात. या कलमाअंतर्गत उपकलम 1 जे आहे त्याच्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे की या कायद्याचं नाव काय आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971. हा काय झाला, याचा शॉर्ट टायटल झाला. ओके, आता लॉंग टायटल कसं ओळखायचं, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. लॉंग टायटल काय असते, ॲन ॲक्टपासून याची सुरुवात होते. ओके, ॲन ॲक्टपासून याची सुरुवात होते. तर ॲन ॲक्टपासून तर देअर टू काय आहे, इथपर्यंत त्यांनी काय विचारलेलं आहे, हे काय आहे, म्हणजे कोणत्याही कायद्याचा ॲनपासून जे काही रचना सुरू होत असते आणि जे काय असते ऑब्जेक्ट, म्हणजे त्या कायद्याचा हेतू काय आहेत, उद्देश काय आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न करते, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो लॉंग टायटल. मग ॲन ॲक्ट टू प्रोव्हाइड अ टर्मिनेशन ऑफ सर्टन प्रेग्नन्सीज बाय रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स अँड मॅटर्स कनेक्टेड ऑर इन्सिडेन्शियल देअरटू, हा त्यांचा काय झालेला आहे, लॉंग टायटल. तर आलं का लक्षात, काहीतरी होतं का याच्यामध्ये अवघड, काहीच अवघड नव्हतं. हे काय आहे, राष्ट्रपतीची स्वाक्षरी, ओके, ॲसेंट डेट, त्याच्यानंतर हा काय सायटेशन, त्याच्यानंतर हा काय आहे, लॉंग टायटल, आणि हे जे काही तुम्हाला दिसते, दिस ॲक्ट मे बी कॉल्ड मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट, तर हा जो काही आहे त्याचा शॉर्ट टायटल आहे. ओके, हे मराठीमध्ये सुद्धा मी इथं दिलेलं आहे. बघा, शॉर्ट टायटल काय आहे, या कायद्याला वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 असे म्हणतात. लॉंग टायटलमध्ये बघा पुन्हा ॲन ॲक्टपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. ओके, ऑफिशियल सायटेशन बघा, ॲक्ट नंबर जो आहे 34 1971, आणि त्याच्यानंतर डेट ऑफ ॲसेंट, म्हणजे राष्ट्रपतींची जी काही मंजुरी आहे ते 10 ऑगस्ट 1971ला. ओके, आता इथं बघा तुम्हाला इनॲक्टेड हा डेट विचारली का, इनॲक्ट कधी झाला असं विचारलं का, नाही म्हटलेलं आहे, इनॲक्ट विचारलेलं नाही. जर तुम्हाला विचारलं असतं की बाबा इनॲक्ट म्हणजे याची अंमलबजावणी कधीपासून झालेली आहे, तर याची अंमलबजावणी तुम्हाला कुठे बघायला मिळेल, हे बघा, इथे बघा, बी इट इनॅक्टेड बाय पार्लमेंट इन 22nd year ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय संविधानाचं जे काही रिपब्लिक डे आहे, म्हणजे गणराज्य दिवस, गणतंत्र दिवस ज्याला आपण म्हणतो, कितवा, तर 22वा. ओके, 22nd म्हटलेलं, म्हणजे 22व्या गणराज्य दिवसापासून याची काय झालेली अंमलबजावणी झालेली आहे, म्हणजे इनॲक्ट करण्यात आलेलं आहे. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ओके, आता पुढे बघा, याच्यामध्ये अजून एक आपण क्वेश्चन पाहून घेऊया. पुढे तुम्हाला हे देण्यात आलेलं आहे बघा, एक असाच उदाहरण मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला होता. द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ॲक्ट 1993, म्हणजे 1993चा हा काय आहे, कायदा आहे, ह्युमन राईट ॲक्ट नावाचा. ओके, याच्यामध्ये बघा हे काय असेल, राष्ट्रपतीची स्वाक्षरी, हा काय आहे, ॲक्ट नंबर 10 1994, म्हणजे 1994चा हा क्रमांक तो आहे,
10व्या क्रमांकाचा कायदा क्रमांक तो आहे 10वा आहे. म्हणजे तुम्ही गुगलवर सर्च केलं की ॲक्ट नंबर 10 ऑफ 1994 तर तुमच्यासमोर ह्या कायद्याच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन येईल. मग तो कायदा कोणता असेल? द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ॲक्ट 1993. आता याचं लॉंग टायटल काय असेल की ॲन ॲक्टपासून सुरुवात होतो आणि देअर टू, म्हणजे हे जे पूर्ण जे काही असेल हे याचं काय असेल? लॉंग टायटल असेल. हे काय असेल? याचं पूर्ण लॉंग टायटल असेल. एनॅक्ट कधीपासून झालेला आहे? एनॅक्ट झालेला आहे बघा 44th इयर ऑफ रिपब्लिक ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय संविधानाचं किंवा भारताचं जे काही 44वा गणतंत्र किंवा गणराज्य दिवस आहे, रिपब्लिक डे आहे, तिथून याची काय झालेली आहे? अंमलबजावणी झालेली आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे, मी डायरेक्ट त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. यानं पहिला प्रश्न विचारलेला आहे, आयडेंटिफाय द मार्जिनल नोट इन द एक्स्ट्रॅक्ट अबो. बघा तुम्हाला असा प्रश्न विचारला की बाबा याच्यामध्ये मार्जिनल नोट काय आहे? तर याच्यामध्ये मार्जिनल नोट काय आहे? तर हे जे काही मार्जिनल नोट आहे हे आहे शॉर्ट टायटल, एक्सटेंट अँड कमेन्समेंट. हे काय असेल? तुमचं मार्जिनल नोट्स असेल. ओके, आता पुढे बघा याचं लॉंग टायटल काय आहे? लॉंग टायटल, गिवन द लॉंग टायटल ऑफ दिस ॲक्ट, म्हणजे कायद्याचं पूर्ण शीर्षक काय आहे? तर डेफिनेटली मी तुम्हाला आता सांगितलं ॲन ॲक्टपासून याची सुरुवात होणार आहे आणि देअर टूपर्यंत हे चालणार आहे. आणि मी इथपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? इंग्लिशमध्ये तिथंच लिहिलेलं आहे, म्हणजे वरती तुमच्या याच्यावर दिलेलं आहे, ते फक्त तुम्हाला पाहून लिहायचं आहे. ओके, पाहून लिहायचं आहे. आणि इथं बघा एक थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. त्याने असं म्हटलं की हाऊ कम दिस ॲक्ट इज डीम टू हॅव कम इन टू फोर्स इन सप्टेंबर 1993 when it is date of assent 8 January 1994. बघा मराठीमध्ये बघा, हा कायदा सप्टेंबर 1993 मध्ये आहे, लागू झाला, कसे मानले जाते? ओके, हा कायदा 1993 मध्ये लागू झाल्याचे कसे मानले जाते? जेव्हा त्याला मंजुरी जी झालेली आहे 8 जानेवारी 1994 झालेली आहेत. बघा इथं बघा, तुम्हाला अजून मी चांगल्या पद्धतीने समजावून सांगतो. राष्ट्रपतीने कधी स्वाक्षरी केली? राष्ट्रपतीने स्वाक्षरी कधी केलेली आहे? 8 जानेवारी 1994. आणि प्रश्न काय म्हणला? जर भारताच्या राष्ट्रपतीनं 8 जानेवारी 1994 काय केलेलं आहे? या कायद्याला मंजुरी दिली आहे, या कायद्याला मंजुरी दिली आहे. मात्र या कायद्याची अंमलबजावणी बघा सेक्शन 1 मध्ये उपकलम जे 3 आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. उपकलम 3 बघा सेक्शन 1 मध्ये 28 सप्टेंबर 1993 पासून कशी काय झाली? म्हणजे हा कायदा अगोदरच अंमलात आला आणि नंतर राष्ट्रपतीने स्वाक्षरी दिली, असं होऊ शकते का? असा प्रश्न विचारला. असं होऊ शकते का? असा प्रश्न आहे. तर इथं बघा याला काय म्हणतात? याला म्हणतात रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे पूर्वलक्षी प्रभाव. पूर्वलक्षी प्रभावनं काय आहे ते? बाबा हा कायदा राष्ट्रपतीनं ज्यावेळेस राष्ट्रपतीनं स्वाक्षरी केली तिथूनच काय होतं? हे लागू होतं. मात्र जर कायद्यामध्ये असं मेन्शन आहे की बाबा भलेही आम्ही 8 जानेवारी 1994 याच्यावर स्वाक्षरी करतो, याची अंमलबजावणी 2 वर्षापूर्वी म्हणजे 1992 पासून करा, तर असं होऊ शकते. असं होऊ शकते. याला काय म्हणतात? रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? पूर्वलक्षी प्रभावाने एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करणे. बघा इथं मराठीमध्ये मी दिलेलं आहे. बघा मराठीमध्ये काय सांगितलं? कायद्याचा कलम 1 उपकलम 3 मध्ये स्पष्ट नमूद आहे की हा कायदा 28 सप्टेंबर 1993 पासून लागू आहे. जरी याची स्वाक्षरी म्हणजे या कायद्यावर राष्ट्रपतीनं स्वाक्षरी केलेली आहे 8 जानेवारीला, म्हणजे राष्ट्रपतीनं स्वाक्षरी केली 1994ला, पण त्या कायद्यामध्ये लिहून ठेवलं की बाबा हे मागून लागू होईल. मागून लागू होणे यालाच काय म्हणतात? रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. ओके, जसं की स्पष्टीकरणामध्ये मी सांगितलं की काही कायद्यामधील मागील तारीख लागू करण्याची तरतूद असते, ज्यामुळे तो कायदा नामनिर्दिष्टित केलेल्या तारखेपासून लागू मानला जातो. येथेही तोच नियम लागू केला आहे. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काही अडचण असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. थँक्यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.